नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीत आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. आपण काय करत आहोत, टेस्ट क्रमांक 5 झाल्यानंतर आपण रिव्हिजन घेणार आहोत. ती काय आणि कशी असेल आपण तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये पण सांगूयात, किंवा आपण ज्यावेळेस ठरवूयात की बाबा आपण किती पाठ करायचे. किती पाठ करण्यापेक्षा आपण जे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. 4 ते 5 तासामध्ये सर्व तुमची वन डे रिव्हिजन कव्हर होईल, लक्षात ठेवा. आपण एक सलग तुम्हाला बोर होतं, त्यामुळे ते पार्टमध्ये करूयात. एक 20-20 मिनिटाचे लेक्चर असतील मॅक्स. तर ते असे पार्टमध्ये करूया, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला पण बरं आणि ते कॉन्सन्ट्रेशन पण राहतं. पूर्ण दिवसभर जर एका वेळेस बसलं ना, तर आउटपुट झिरो राहतं. त्यापेक्षा आता पण आपल्याकडे वेळ आहे, तर आपण त्याच्याप्रमाणे करूयात. काय करूयात आपण आता बघा, पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रानं महिला धोरण जाहीर केलेलं आहे त्याबद्दल बघा. 8 मार्चच्या पार्श्वभूमीवरच 14 धोरण जाहीर केलेलं आहे, लक्षात ठेवा. 2024 ला 4 4ला 4 असं लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं पहिलं धोरण पण बघा, तुम्हाला सांगू देतो. 1994 ला पहिलं, 2001 ला दुसरं, 2014 तिसरं, 2024 चौथं. पहिलं 94ला, तिसरं 14ला, 10 वर्षांना चौथं, आणि मध्ये दुसरं तेवढं 2001 ला ऑड आहे, लक्षात ठेवा. ही 4 असं लक्षात ठेवा, ते तुम्हाला लक्षात ठेवायला महत्वाचं राहील. महाराष्ट्र शासनानं 94 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळामध्ये जाहीर केलं होतं. 1ला दुसरं होतं, 14ला तिसरं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरं नंतर 24वा 2024 मध्ये 4थं महिला धोरण जाहीर केलं होतं, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगितलंय त्याच्यापैकी व्यवस्थित ते लक्षात ठेवत चला, जेणेकरून तुमचा फायदा होईल. आता मिशन बालवाडी नाही, मिशन बालभरारी येते. त्याच्या अंतर्गत AI बालवाडी कुठं काढलेली आहे? नागपूर वडधामना. लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट नागपूरमध्ये पहिल्यांदा झाली असेल महाराष्ट्रामध्ये, तर ते कट करण्याचं लगेच तुम्हाला माहिती असेल तरच कट करा. अदरवाईज ते थोडं लॉजिक तिथं तुम्हाला काही नाही आठवल्यावर ते कामी येईल, लक्षात ठेवायचं आहे. जे नोबेल पुरस्कार आहेत ना, नोबेल पुरस्कारावर तुम्ही लक्षात ठेवा, 2024 चे पण पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ह्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला 24 आणि 25 पुरस्कार आपण एकत्रित घेऊया, सगळं रिवाइज करून घेऊया, जेणेकरून तुमचं विसरणार नाही. आता 2024च्या बघा, दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना हा पुरस्कार मिळाला आहे, साहित्य क्षेत्रातील नोबेल. मग साहित्य क्षेत्रातील नोबेल मिळणाऱ्या त्या पहिल्या आहेत, आणि एकूण नोबेल पुरस्काराचा विचार करता दक्षिण कोरियाच्या त्या दुसऱ्या आहेत, लक्षात ठेवा. त्यांचं द व्हेजिटेरियन ही कादंबरीला 2016चा बुकर पुरस्कार मिळाला होता. आणि 2025चं जे आहे साहित्य क्षेत्राचा नोबेल, तो कोणाला भेटला आहे? हंगेरीचे आहेत बघा, हंगेरीचे भूक लागल्यासारखं वाटतं ना, लास्लो क्रास्टाहोकाई यांना भेटलेला आहे, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. तुम्ही काय लक्षात ठेवायचं ते कळलं पाहिजे तुम्हाला. नोबेल पुरस्कार 2024 विषयी विचारलंय. आता 2024 आणि 25 एकत्र त्यासाठी दिलेलं आहे बघा. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा, अर्थशास्त्रातला नोबेल आहे 2024चा, कसं लक्षात ठेवाल बघा तुम्ही. आता हे आसेमोग्लू, जॉन्सन आणि रॉबिन्सन पावडर जेव्हा वाटतं ना तुम्हाला, तसं ते लहान मुलाच्या पावडरचा ब्रँड आहे तो, जॉन्सन बेबी. तसं जॉन्सन, रॉबिन्सन आणि आसेमोग्लू अर्थशास्त्रातला नोबेल आहे. तर बघा, 25चा अर्थशास्त्रातला नोबेल कोणाकोणाला भेटलेला आहे बघा. मोकार पीटर आहे, आणि तो अगियन आहे, आगाव आहे, हे लक्षात ठेवा. फिलिप अगियन, असं तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं विसरणार नाही, हे लक्षात ठेवायचे. दोन्ही वाक्य बरोबर आहेत, AB बरोबर आहे. आता बघा, तुम्हाला हे याचं म्हणजे पहिलं आहे, तुम्हाला आन्सर की तर दिलेलेच आहे बघा. ते मार्क करून देण्याचा उद्देश नाहीये, तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आणि कसं जायचं त्यासाठी हे एक्सप्लेनेशन आहे, लक्षात ठेवायचं. एचं काय आहे? आता झोऊ जियाजी ह्या चीनचे आहेत, AIBचे अध्यक्ष आहेत. मग आपले काय टाकलेलं आहे मी, तर अजय भूषण पांडे, जे प्रसाद पांडे आहेत, अजय भूषण प्रसाद पांडे AIBचे उपाध्यक्ष झालेले आहेत भारताचे, त्यामुळे महत्वाचं आहे. संजय मल्होत्रा RBIचे 26वे गव्हर्नर आहेत, आणि व्ही नारायण कोण आहेत? इस्रोचे 11वे अध्यक्ष आहेत, हे महत्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा. विचारलं जाऊ शकतं. 100वी मोहीम यांच्या कार्यकाळात झाली होती, यांची पहिली मोहीम होती, त्याच्यावर क्वेश्चन आपण घेतलेले आहेत बघा. पुढच्या जोड्या बघा, 6चं पहिले हे आहे, सूर्यकांत यादव कोण आहेत? आशियातील पहिले लोको पायलट आहेत. आणि आता रझान अल मुबारक ह्या कोण आहेत बघा, तर IUCNच्या अध्यक्षपदी UAE आहेत, पुनर्निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. रझान अल मुबारक ते तुम्हाला याशी नावं असतात ना, ते तिकडचे UAE मधले असतात. आणि क्रिस्टी कॉवेस्टी कोण आहेत? तर IOCच्या अध्यक्षपदी, म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. 26 मे तुम्ही घेतलेलं आहे बघा, ते आठवलं पाहिजे. आता बघा, आता ते जय शहा यांच्याबद्दलची व्यक्तिविशेषमध्ये ते येऊन जातं. तर ते स्टेटमेंट आलेत बघा. ICCच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे, सर्वात तरुण आहेत, आणि भारताचे पहिले नाहीत तर 5वे आहेत. जय शहा, आता हे असे बघा स्टेटमेंट असतात ना, तर व्यक्तिविशेष तुम्ही टाकलं सरकारी माहिती असेल तर, अधिकारिक तोरची ऑफिशियल माहिती, तर इथे कुठेतरी असे स्टेटमेंट असतात बघा. तिथे मेलबोर्न क्रिकेट क्लबचा सदस्य झालेले आहेत. तुम्ही सगळं पाठ करणार आहेत का? तर नाही, तुम्हाला हे माहिती पाहिजे, 5वे आहेत, सर्वात तरुण आहेत, ICC आहेत, इथं तुम्ही डाऊट घ्या. या असल्या जनरल स्टेटमेंटला डाऊट घ्यायचा नसतो, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, चुकीचा पर्याय विचारलेला आहे, दोन्ही बरोबर आहेत.
सर्व बरोबर आहे हे. म्हणजे जहाज बांधणीसाठी हे महत्वाचं आहे बघा. जहाज बांधणीसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे भारतातील, हे लक्षात ठेवा. जहाज बांधणीसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे भारतातील. आणि महाराष्ट्रामध्ये कविताचं दुसरं गाव कुठं आहे? नाशिक मधील शिरवाडे आहे. पहिलं कुठं होतं बघा? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभादांडा होतं. उभादांडा सिंधुदुर्गमध्ये पहिलं. दुसरं कविताचं गाव नाशिक मधील शिरवाडे, हे लक्षात ठेवा. आता पुढचा महत्वाचा पॉईंट आहे बघा, हा विचारला जाईल तुम्हाला. नागपूर मानसर राष्ट्रीय महामार्ग 44 या ठिकाणी काय केलेलं आहे? देशातील पहिला बायोबिटुमिन वापरून महामार्ग बांधलेला आहे. बायोबिटुमिन वापरून, हे लक्षात ठेवा. हे सायन्स टेक मध्ये महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचं बघा, 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पद्मविभूषण नाही आहे. बघा टोटल 14 लोक आहेत. 14 मध्ये 11 जे आहेत ते पद्मश्री आहेत, 3 हे भूषण आहेत, लक्षात ठेवा. पद्मभूषण आहेत. श्रीमध्ये विभूषण मध्ये आपला एकही नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी हे तुम्हाला टाकलेलं आहे, लक्षात ठेवा. दोन्ही बरोबर आहेत ते. पुढचं बघा, GHI ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये काय वरीलपैकी सर्व बरोबर. हे काय आहे बघा? जागतिक उपासमार निर्देशांक कोण काढतं? कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लिफ्ट काढतं. याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे? 2024चा आणि 25चा हे कंपॅरिझन तुम्हाला माहिती पाहिजे. 2000 GHI म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये महाराष्ट्र नाही, भारत 105 आहे. तो 25 मध्ये 102व्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवायचं. 102 मध्ये कुठला क्रमांक आहे? 102 वर 25 मध्ये. 24 मध्ये किती? 105 होता, हे लक्षात ठेवा. 24 मध्ये 105 होता, 25 मध्ये 102 आलेला आहे. हे क्रमांक लक्षात ठेवा, हे विचारलं जाणार आहे. 2000च्या आणि 2024च्या आणि 25च्या तळाला जे आहे ते सोमालियाचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे GHI म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स, ह्या इंडेक्समध्ये तळाला सोमालियाचा आहे 2024 आणि 25 मध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. जे महत्वाचे इंडेक्स असतात ते करणं गरजेचं आहे. पुढचं बघा, ह्याच्यामध्ये हे चैत्रराम पवार म्हणजे पद्मश्री पुरस्कार आहेत ना, 11 लोक आहेत ना महाराष्ट्रामधली, तर ते 11 लोक तुम्हाला त्यांचं क्षेत्र माहिती पाहिजे बघा. कला सोडून बाकीचे तुम्ही लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. 11 मध्ये तर 6 तर करायलाच आहे, त्यामध्ये लक्षात ठेवायचं. बाकीचं चैत्रराम पवार कोण आहेत? पवार घराणं ह्याच्यामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे, त्यावरून तुम्ही समाजकार्य लक्षात ठेवा, ते तुमच्या लक्षात राहून जाईल. विलास डांगरे हे वैद्यकशास्त्रामध्ये आहेत. सोनू मुजुमदार आणि जसपिंदर नरुला हे कलामध्ये आहेत, लक्षात ठेवा. अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योगमध्ये आहे. तुम्हाला हे लेक्चर 4 मध्ये, टेस्ट 4 मध्ये मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पद्मश्री पुरस्कार कसे लक्षात ठेवायचे, ते चुकले नाही पाहिजे म्हणून ते इथे घेतलेलं आहे, परत तुमचं रिव्हिजन व्हावी म्हणून. बघा, पद्म पुरस्कारामध्ये अयोग्य विचार निवडलेला म्हटलेला आहे. याच्यामध्ये वरीलपैकी नाही तर सर्व अयोग्य, नाही तर सर्व योग्य पाहिजे बघा. त्याच्यामध्ये PR श्रीजय हा नुकताच 2025चा जो पद्मभूषण पुरस्कार झाला, ते 19 पुरस्कारामध्ये एकमेव खेळाडू आहे. ते भारताचे हॉकीचे माजी गोलकीपर आहेत, लक्षात ठेवा. त्यांना आधुनिक भारताचा, लक्षात ठेवा, आधुनिक भारताचा हॉकीचा देव म्हटलं जातं. हे आहे असे स्टेटमेंट आहेत, हे लक्षात ठेवा. मेजर ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे सर्वसाधारणपणे ते दुसरे हॉकीपटू आहेत. हे स्टेटमेंट तिन्ही बरोबर आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं इथं योग्य पाहिजे, वरीलपैकी सर्व योग्य असं इथं असलं पाहिजे, ते करेक्शन करून घ्या तुमच्याकडं. पुढचा पर्याय बघा 13 मध्ये बघा, टाटा ट्रस्टनं काय केलेलं आहे? इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 काढला होता बघा. हा 2019ला जो रिपोर्ट आला होता ना, तो पहिल्यांदा आला होता, लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये त्यावेळेस टॉप महाराष्ट्र होतं. म्हणजे 2019च्या ज्या अहवालामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होतं. पहिला रिपोर्ट आला होता टाटा ट्रस्टनं काढलेला इंडिया जस्टिस रिपोर्ट. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? समग्र आता 2025चा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये टॉप कर्नाटक आहे बघा 1 नंबरला, आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? 10व्या क्रमांकावर आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा या अहवालामध्ये? पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत ही कसं कार्यक्षम आहे आणि काय काम करतं, किती कार्यक्षम आहे, याच्यावरून हा इंडेक्स काढला जातो, रिपोर्ट केला जातो. कोणी केलेला आहे हा? तर टाटा ट्रस्टनं केलेला आहे, त्यामुळे ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचं काय आहे बघा, अयोग्य वरीलपैकी की नाही. IMD ला म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. IMDचे महासंचालक म्हणून मृत्युंजय महापात्र आहेत, लक्षात ठेवा. स्थापनेच्या वेळेस IMDचं मुख्यालय कोलकातालाच होतं आणि 1944 पासून नवी दिल्ली इथं आहे, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचे स्टेटमेंट आहेत बघा. 150 वर्ष पूर्ण झालेले, ते व्यवस्थित टॉपिक करायचं आहे बघा. पुढचं बघा, आता हे आपलं जे अर्थसंकल्प असतं तर त्याच्यावर एखादा पॉईंट असतो म्हणून ते घेतलेलं आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आता MSME आहे ना, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, ह्याचे जे निकष बदललेले आहेत बघा, कुठल्याला कुठं म्हटलेलं आहे ते तुम्ही पाठच करायचे, त्याच्यावर क्वेश्चन येणार, लक्षात ठेवा. तुम्हाला आता ह्या परीक्षेला येईल का? तर असं नाही. पुढच्या परीक्षेला तुम्हाला वर्षभरात हे कुठं ना कुठं भेटणार.
नमीज एमएसएमई निकषानुसार गुंतवणुकीत 2.5 पट आणि उलाढालीत दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. गुंतवणूक कितीमध्ये 2.5 पट आणि उलाढाल मग किती होणार, दुप्पट होणार. हे लक्षात ठेवा. गुंतवणुकीत 2.5 पट वाढ करण्यात आलेली आहे. एक काहीतरी लक्षात ठेवा, दोन्ही लक्षात ठेवायचं नाही. गुंतवणुकीत 2.5 पट, मग उलाढाल किती वाढणार, 2 न वाढणार. हे लक्षात, दुप्पट होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे बघा. आणि तुम्हाला आता हे साहित्य क्षेत्रात हे नोबेल आपण बघूयात. हे नोबेल पुरस्कार का त्रास देतात तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळी नावं शेवटी सारखी वाटायला लागतात. तुम्ही शांत डोक्यानं व्यवस्थित आहे असं लिहून घ्या किंवा तुम्हाला जसं वाटतं तसं लिहून घ्या. आता बघा, शांतता क्षेत्रातला नोबेल तुम्हाला एक व्यवस्थित समजावून सांगतो. 2024ला बघा, निहॉन हियान्क्यो, ही जपानचं आहे ना, निहॉन निप्पॉन निप्पो सेल सारखं वाटतं ना, निहॉन हिंदान्क्यो. हे बघा, बॉम्ब अफेक्टेड पीपलसाठी जी संस्था आहे ना, हिबाकुशा म्हणतात त्यांना, ही जपानमधली संस्था आहे. त्यांना भेटला होता साहित्यातील नोबेल पुरस्कार. कधी भेटला होता बघा, 24चा. मग आता 25चा कोणाला भेटलेला आहे बघा, तर मारिया करिनो मचाडो, व्हेनेझुएलाचे आहेत बघा. ह्यांच्यावर मल्टिपल क्वेश्चन, मल्टिपल लाईनमध्ये जर एक्झामिनरला वाटलं तर तिथं क्वेश्चन जाण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवायचं. मग शांतता म्हणलं तर 25मध्ये शांतता मारिया मचाडो, व्हेनेझुएला. 24मध्ये निहॉन हियान्क्यो हिबाकुशा, बॉम्ब अफेक्टेड पीपलची संस्था आहे बघा, त्याचं असं म्हटलेलं आहे. 24चं शांतता संपलं. साहित्याचं बघा, साहित्याचं काय आहे, 24चा साहित्याचा जे नोबेल आहे ते कोणाला भेटलेलं आहे बघा, हान कांग, दक्षिण कोरिया. हान कांग, दक्षिण कोरिया. कानावर हानीन बघा, लक्षात नाही राहिलं तर लक्षात ठेवा. 2024चा. आणि 2025चा लास्लो क्रास्टाहोकाई, हंगेरीचे आहेत, हे लक्षात ठेवा. हंगेरीच्या लास्लो क्रास्टाहोकाई. यांना काय म्हणते, रायटिंग स्टाईल आहे ना, ते पोस्टमॉर्टमिझम सारखी आहे असं म्हटलेलं आहे. ओके, असं काही असलं तर ते ओके म्हणायचं. सगळं पाठ करणं होत नसतं, कारण नवीन हे पुन्हा 2026ला नवीन येणार. त्यामुळे तुम्ही काहीतरी करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघा, जे अर्थशास्त्राचे नोबेल तर तुम्हाला मी सांगून दिलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये. 25चं काय लक्षात ठेवा, असेमोग्लू, जॉन्सन, रॉबिन्सन. असेमोग्लू, जॉन्सन आणि रॉबिन्सन 24चं लक्षात ठेवायचं. आणि 25चं अर्थशास्त्रातलं कसं लक्षात राहणार तुम्हाला, पीटर आहे तर कसला आहे, मोकार आहे. आणि अगाव आहे, अगियन पीटर मोकार. हे अर्थशास्त्राचं लक्षात राहील तुम्हाला. ते एक्झाममध्ये तुम्हाला हसू येईल, पण ते तुम्हाला त्याच्यानुसारच मार्क पडतील बघा. मला विद्यार्थ्यांचे फीडबॅक तसेच आहे. आता केमिस्ट्री, आता हे तुमच्या लक्षात ठेवलंच पाहिजे. हे वरचं खालचं लक्षात राहिलं तर ठीक आहे, अदरवाईज सोडून द्या. पण तरी पण तुम्हाला कुठल्या एक्झामला असं विचारलं जातं. फिजिक्समध्ये 2024ला कोणाला भेटलेला आहे, हाफफिल्ड आणि हिंटन. लक्षात ठेवा, 2024ला फिजिक्ससाठी. आणि 25मध्ये कोण आहे बघा, एक क्लार्क आहे, डेव्हरेट आहे आणि जॉन आहे, मार्टिनिस आहे. क्लार्क, मार्टिनिस, फेवरेट. लक्षात ठेवा, डेव्हरेट, फेवरेट, क्लार्क आणि मार्टिनिस. हे कशासाठी आहे, फिजिक्स मधले आहे. डेव्हरेट, क्लार्क, हे क्लार्क असं दिसलं ना तुम्हाला, क्लार्क, डेव्हरेट आणि मार्टिनिस हे फिजिक्स मधलं 25साठी. 24साठी लक्षात ठेवा, हाफफिल्ड आणि हिल्टन फिजिक्ससाठी. मग केमिस्ट्रीसाठी कसं लक्षात ठेवणार बघा, ओमर आहे, कितगावा आहे आणि रॉबसन आहे. कितगावा, रॉबसन आणि ओमर हे कुठं आहेत, केमिस्ट्रीसाठी आहेत. कितगावा, रॉबसन आणि ओमर 25साठी. आणि 24साठी बेकर आहे आणि हसबीस आहे. डेव्हिड बेकर आणि हसबीस, डेव्हिस बेकर आणि हसबीस, बेकर हे 24साठी केमिस्ट्रीसाठी. आणि 25साठी कितीगावा, रॉबसन आणि ओमर लक्षात ठेवा. बायोलॉजीचं कसं लक्षात ठेवणार तुम्ही आता, तर बघा 2024चं रॅवकून आणि अँब्रॉस असं लक्षात ठेवा. रॅवकून आणि अँब्रॉस बायोलॉजीचं 24साठी. मग 25साठी बघा, मेरी बुको, रॅम्सडेल, ते रॅम्सी मॅकडोनाल्ड सारखं वाटतं ना ते, रॅम्सडेल, मेरी बुको आणि साकागुची का साकागुची हे लक्षात ठेवा. सिमोन साकागुची, मेरी बुको आणि रॅम्सेडेल हे लक्षात ठेवा. रॅम्सी मॅकडोनाल्ड सारखं वाटतं. तुम्हाला हिंट व्हावी म्हणून हे मी परत परत सांगतो, हे लक्षात ठेवा. मी प्लेन पण वाचून दाखवू शकत होतो, परंतु ते लक्षात राहत नसतं. तुमच्या ते पुस्तकात पण आहे, सगळ्या रेफरन्स बुकमध्ये पण असतं, ऑनलाईन टाकलं तरी पण दिसतं. शेवटी मार्क मिळण्याशी मतलब आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. आणि तुमचं जे राहिलेले 5 हे आहेत ना, तर ते आपण कंप्लीट केलेले आहेत. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.